नारळी पौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवतो तो नारळाचा सुगंध. आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे नारळी भात. आज आपण बनवणार आहोत अगदी मोकळा, सुगंधी, चविष्ट आणि नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. ताजं खोबरं, गुळाची गोडी, साजूक तुपाचा सुगंध आणि वेलचीचा स्वाद या सर्वांमुळे हा पदार्थ, हा राईस इतका सुंदर लागतो की तुम्ही नेहमी ही रेसिपी ट्राय करणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आज तुम्हाला सांगणार आहे भात मोकळा कसा शिजवायचा आणि गूळ आणि खोबऱ्याचं योग्य प्रमाण. चला बघूया. आता मी सुरुवातीला इथं तांदूळ भिजवून घेणार आहे. मी इथं बासमती लॉंग राईस घेतलेला आहे 18 mm. आता हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साधारण 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला भिजायला ठेवायचं. जास्त आपल्याला याला वॉश करायचं नाही, एकदा एका पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे आणि एक वाटीभर पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. साधारण 15 ते जास्तीत जास्त 20 मिनटापर्यंत मी तर याला झाकून ठेवणार. आता 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपला राईस एकदम व्यवस्थित भिजून तयार झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला राईस नक्की भिजवायचा आहे, म्हणजे भात आपला मोकळा सुटसुटीत छान होतो. आता आपल्याला हा भात नारळाच्या दुधामध्ये शिजवायचा आहे. त्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे. त्यासाठी मी एक नारळ फोडून त्यामध्ये त्याचे बारीक तुकडे करून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकलं आहे. 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी नारळाचं दूध असं प्रमाण आपण घेणार आहोत. आता इथं मी एक कुकर ठेवला आहे तापायला. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आहे घेतलं आहे. आता तूप छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 लवंग आपल्याला टाकायचे आहेत. हवं तर तुम्ही दालचिनी किंवा मग वेलचीसुद्धा सुरुवातीला याच्यामध्ये टाकू शकताय. लवंग छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे. आता याच्यातलं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान व्यवस्थित स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथं बघा मी अशा प्रकारे याला छान परतून घेतलं आहे. आता तांदळात आपल्याला नारळाचं दूध टाकायचं आहे. तांदूळ पूर्णपणे फ्राय झालेले आहेत. आता 1 वाटी जर तुमच्याकडं तांदूळ असेल तर 2 वाटी दुप्पट असं प्रमाण घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळ घेतलं तर 2 वाटी नारळाचं दूध असं घ्यायचं आहे. कमी जास्त पण क्वांटिटी होऊ शकते याच्यामध्ये. आता मी इथं पाऊण वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळं मी इथं 1.5 वाटी त्यापेक्षा थोडंसं जास्त इथं मी पाणी वापरत आहे. अंदाजानुसार तुम्हाला पाणी वापरायचं आहे. आता इथं मी थोडंसं याला रंग येण्यासाठी केशर टाकत आहे. हवं तर तुम्ही दुधामध्ये भिजवून पण याला टाकू शकता. मी डायरेक्टली टाकत आहे. आता याला आपल्याला छान मिक्स करून साधारण 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता नारळाचं दूध टाकत असताना घेण्याची काळजी काय आहे की जेवढं तुमचा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे. पण ज्यावेळी तुमचं राईस जर तुम्हाला अंदाज असेल तर त्यावेळी तुम्ही त्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकताय. मी तर अंदाजे तुम्हाला सांगितलं आहे. आता इथं आपल्या 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर राईससुद्धा थंड झालेला आहे. आता याला आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. आता इथं तुम्ही भात बघू शकता एकदम परफेक्ट शिजलेला आहे आणि एकदम मोकळासुद्धा झालेला आहे. आता दुधाचं प्रमाण योग्य वापरल्यामुळं आपला भात मोकळा सुटसुटीत झाला आहे. जर तुम्हाला कुकरचा अंदाज नसेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये सुद्धा शिजवू शकताय. आता इथं मी एक पॅन घेतला आहे. याच्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तूप घेणार आहे. तूप तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या पद्धतीने करू शकताय. आता हे घरगुती तूप घेतलेलं आहे मी. आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आवडीनुसार. मी इथं काजू, बदाम आणि मनुके असं घेतलेलं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचे आहे तुपावरती. हवं तर तुम्ही बारीक चॉपसुद्धा करून टाकू शकताय. मी डायरेक्ट टाकलेले आहेत असेच्या असेच. आता इथं बघा थोडासा याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आवडीनुसार गूळ घालायचा आहे. आता 1 वाटी मोठी पाऊण वाटी मी तांदूळ घेतला होता, त्यामुळं मी जवळजवळ अर्धी वाटी इथं गूळ घेतलेला आहे. आता गूळ पण छान याच्यामध्ये वितळून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम गॅस ठेवायचा आहे. गॅस जास्त फुल करायचा नाही, नाहीतर काय होतं की गूळ जळण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आता मी इथं थोडासा याला रंग येण्यासाठी लेमन येल्लो कलरचा फूड कलर अगदी चिमूटभर टाकला आहे. त्यानंतर किसलेलं खोबरं आहे, हे ओलं खोबरं आहे किसलेलं, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. मी इथं अर्धी वाटी टाकला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे शिजवलेला. हे बघा अशा प्रकारे टाकायचं आणि छान याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी 2 ते 3 साधारण कुटलेली वेलची टाकली आहे. तुम्ही पावडरसुद्धा करून याच्यामध्ये टाकू शकताय. आता बघा अशा प्रकारे याला व्यवस्थित छान असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व भात एकजीव झाला पाहिजे. या भाताचा सुगंध इतका भारी सुटला आहे की असं वाटत आहे आत्ताच्या आत्ता खाऊन घ्यावं. पण इतकी भारी याची चव लागते ना, नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा.
तर आता इथं बघा छान असा आपला हा राईस फ्राय झालेला आहे. आता आपल्याला याला साधारण 5 मिनटं अशा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित, गूळ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत. इथं तुम्ही बघू शकताय आपला नारळी भात बनून तयार झाला आहे. आता याला तुम्ही वरतून ड्रायफ्रूट अजून पाहिजे असतील तर किंवा मग गुलाबाची पानं वगैरे टाकून याला गार्निश करू शकताय. आता तुम्ही याच्यामध्ये सुकलेली गुलाबाची पानं टाकू शकताय. माझ्याकडं फ्रेश गुलाबाची पानं होती, म्हणजे पाकळ्या होत्या त्या मी टाकल्या आहेत. राईस तुम्ही बघू शकता अगदी परफेक्टली कुक झाला आहे आणि एकदम मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि याचा वास तरी इतका भारी सुटला आहे तुम्हाला काय सांगू. आता आपल्याला याला केळीच्या पानावरती मी गार्निश करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकताय. अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये याला भरून घेतलं आहे आणि याला मी केळीच्या पानामध्ये सर्व करणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एखादी छानशी कमेंटसुद्धा तुम्ही करू शकताय. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.